नमस्कार मित्रांनो, लक्ष्मी निवास पुढील भागामध्ये आदिराज सिद्धूला फोन करतो आणि आजीने काय काय केलं हे सांगतो आणि म्हणतो, सिद्धू, भावना खूप चांगली मुलगी आहे, तिची काळजी घे, मी कायम तुमच्यासोबत आहे, पण दाखवू नाही शकत. सिद्धू म्हणतो, थँक्यू दादा, आणि झालेला प्रकार सगळा भावनाला सांगतो. भावना मनात म्हणते, खूप बरं वाटलं, ह्या घरामध्ये आमच्याकडून पण कुणीतरी आहे. जयंत घरामध्ये जयंत तयारी करत असतो. जानू म्हणते, जयंत, अरे हे काय करतोस तू? मला माहेरी जायचं होतं ना, का जाऊ देत नाही? तू पुन्हा तसंच वागायला लागलास का? जयंत म्हणतो, जानू तू थांब थोडा वेळ. तेवढ्यात दार उघडतं. दारामध्ये सगळेच उभा असतात. जानू लक्ष्मी, श्रीनिवास आणि सगळ्यांना बघून खूप खुश होते आणि म्हणते, जयंत, खरंच हे सगळे आले? आता सगळेच आत येतात. लक्ष्मी म्हणते, हो जानू, आम्ही सगळे आलोत. जानू म्हणते, जयंत, म्हणजे सगळे येणार म्हणून तू एवढं करत होता? जयंत म्हणतो, एवढं नाही, अजून सरप्राईज आहे. जानू म्हणते, जयंत, अजून काय सरप्राईज आहे? आता जयंत मोबाईलचं बटन दाबतो आणि आपोआप दरवाजा उघडतो. तर भावना आणि सिद्धू आलेले असतात. सिद्धू हळूच म्हणतो, यांचं सगळंच ऑटोमॅटिक आहे का? त्यांना बघून सगळ्यांना खूप आनंद होतो. भावना येते आणि लक्ष्मीला घट्ट मिठी मारते. जानू म्हणते, ताई, सगळे खूप आनंदात असतात. जयंत म्हणतो, थांबा थांबा, अजून सरप्राईज आहे. लक्ष्मी म्हणते, अगं बाई, जावई तुम्ही किती सरप्राईज देणार? आता जयंत पुन्हा बटन दाबतो आणि पडदा बाजूला होतो आणि म्हणतो, आई बाबा, हॅप्पी ॲनिव्हर्सरी. जानू म्हणते, जयंत, तू आईबाबांसाठी एवढं सगळं केलं? जयंत म्हणतो, जानू, त्यात काय एवढं, तुम्ही मस्त मजा घ्या. आणि म्हणतो, आई बाबा, तुम्ही ह्या खुर्चीवर बसा. सिद्धू, चल माझ्यासोबत. आता दोघेही आत जातात आणि औक्षण करण्यासाठी दिव्याची मोठी थाळी घेऊन येतात. जयंत म्हणतो, चला सगळ्यांनी हात लावा, आईबाबांना औक्षण करूया. आता सगळे व्यवस्थित उभा राहतात. भावना सिद्धू शेजारी उभी राहते. सिद्धू प्रेमाने तिच्याकडे बघतो. जयंतजवळ जानू उभी असते. त्याला खूप आनंद होतो. पण तेवढ्यात आजी बोलते, अरे, एक दिवा तर पेटलाच नाही, थांबा, मी त्यामध्ये तेल घालून आणते. जयंत म्हणतो, आजी, माझ्याकडे द्या ना. पण आजी काय ऐकत नाही आणि आत जाते. जयंत तिच्या मागे जाऊन म्हणतो, आजी, अहो माझ्याकडे द्या ना, मी दिवा पेटवतो. आजी म्हणते, थांब तू, मला फक्त कावळा दे. तो कावळा, 3 त्यारे तेलाची बाटली. जयंत आजीला म्हणतो, थांबा, मी तेल घालतो. पण आजी काय ऐकत नाही. तेल दिव्यात घालता घालता खाली सांडते. याचा जयंतला खूप राग येतो. तो सारखा आजीला म्हणत असतो, पण आजी काय ऐकत नाही. आता जयंत दिवा पेटवतो. त्याची आता चांगलीच चिटकते. तो दिवा घेतो आणि जाता जाता आजीच्या हाताला मारून जातो. आजी म्हणते, काय रे, मला चटका देत होता का? जयंत म्हणतो, सॉरी आजी, आणि निघून जातो. आता दिव्याच्या थाळीला सगळ्यांचाच हात असतो. पण जानू नेमकी व्यंकी शेजारी उभी असते. याचा जयंतला खूप राग येतो. पण तो थोडा शांततेने घेतो आणि म्हणतो, चला औक्षण करूया. आता सगळाच कार्यक्रम अगदी आनंदात पार पडतो. लक्ष्मी आणि श्रीनिवास एकमेकाला हार घालतात. जयंत म्हणतो, चला आता जेवणाची तयारी करूया. हे सगळं करत असताना विना म्हणते, आई, ऐका ना, यांना खूप पश्चाताप झाला आणि ते मला म्हणत होते, मला आईबाबांची माफी मागायची. आईच्या खुशी शिरून मला सगळं मागचं मिटून टाकायचं. विना म्हणते, आई, ऐका ना, त्यांना बोलूया का? लक्ष्मी म्हणते, विना. पण विना म्हणते, मी हात जोडते. लक्ष्मी म्हणते, विना, प्लीज तू हात जोडू नको, बोलव संतोषला. ती आता संतोषला फोन करतो. संतोष म्हणतो, हो हो, येतो ना लगेच. तो हातात गुलाबाचं फूल घेऊन येतो आणि सगळीकडे नजर टाकतो आणि म्हणतो, वा वा, इथं तर काहीतरी वेगळंच आहे. भावना म्हणते, अरे, तू विसरलास का? आईबाबांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. तो मग असा कसा विसरेल? हे काय, गुलाबाचं फूल घेऊन आलो. आता ह्या वयात पण यांचा चांगलाच थाटमाट चालला. जयंत, तू तर बरंच काहीतरी केलं आहे. आता संतोष बरंच काही बोलतो आणि म्हणतो, आता सगळेच जमले तर सगळी इस्टेट पण वाटा. नाही म्हणजे मुलगा मुलगी काही भेदभाव करू नका, सगळ्यांमध्ये वाटून द्या. नाही म्हणजे मी घरामध्ये खर्चासाठी सगळ्यांपेक्षा जास्त पैसे दिले, पण ठीक आहे, मी तेवढ्या मोठ्या मानाचा आहे. सिद्धू म्हणतो, संतोष दादा, अरे काय बोलतोस? संतोष म्हणतो, तू तर मध्ये बोलायचंच नाही. बरं आई बाबा, मी काय म्हणतो, चला करा वाटण्या. एकेकाच्या वाट्याला 5-5 लाख तरी येतील. नाही म्हणजे मला एक कळालं नाही,
तुम्ही खरंच श्रीमंत झालात की हे फक्त नाटकं आहेत? काय रे जयंत, मी काय म्हणतो, तुला हे सगळं करायची काय गरज होती? आता संतोष खूप काही बोलत असतो. पाहुणा ते संतोष दादा, तू आईबाबांना काही बोलायचं नाही हा. तू मध्ये बोलायचं नाही हा. तू आता भावना गाडे पाटील आहे. तुझा आमच्या घराशी काही संबंध नाही. श्रीनिवास म्हणतो, संतोष ती माझी मुलगी आहे. तो म्हणतो, मुलगी होती, आता ती गाडे पाटलांची सून आहे. श्रीमंत घरात गेली ती, तिने तिकडचं बघावं. काय जे मिटवायचं ते तिकडचं मिटवावं. सिद्धू म्हणतो, संतोष दादा तू खूप बोलतोस हा. संतोष म्हणतो, चलपुट, आमच्यामध्ये बोलायचं नाही. लक्ष्मण म्हणतोय, किती नाटक करतेस ग. विनाला आता आठवतं. संतोष रडून म्हणतो, मला आईच्या कुशीत शिरायचं आहे, माफी मागायची. विना त्याला म्हणते, तुम्ही खोटं बोललात. संतोष म्हणतो, हो बोललो खोटं, काय करायचं घे करून. लक्ष्मी म्हणते, संतोष पैशासाठी एवढ्या खालच्या पातळीला गेलास. ती मोठ्याने बोलायला लागते. तो म्हणते, गप ग तू, तुला काय वाटलं मी तुला घाबरेल? भावना म्हणते, संतोष दादा तू आईबाबांशी असं नाही बोलू शकत. पण संतोष काय ऐकत नाही. आता मात्र जानूची चांगली सटकते. ती मोठ्याने ओरडते, संतोष दादा बोट करून म्हणते, आईबाबांशी असं नाही बोलायचा. असं बोलेलं मला अजिबात चालणार नाही, मी खपून नाही घेणार. जानू पहिल्यांदाच बोलल्यामुळे संतोष हादरतो. जानू म्हणते, माझ्या घरातून चालता हो. तो म्हणतो, काय? जयंत पुढे येऊन म्हणतो, संतोष दादा तुम्हाला ऐकू नाही आलं का माझी बायको काय बोलली ते? संतोष म्हणतो, काय ते? तो म्हणतो, तिने जायला सांगितलं आहे. सिद्धू म्हणतो, चला चला, घराचे मालकच जायला सांगतात तर का थांबला तिथं? संतोष म्हणतो, तुला एकदा सांगितलं ना, आमच्यामध्ये बोलू नकोस. भावना बोट करत म्हणते, माझ्या नवऱ्याशी असं बोलायचं नाही हा. आता मात्र सिद्धू भावनाकडे बघायला लागतो. आता एक एक करत सगळेच समोर येतात. आजी तर काठीच काढते. संतोष म्हणतो, ठीक आहे जातो. तो जायला लागतो. मागे बघतो तर काय, एक एक करत सगळे एकमेकाच्या हातात हात देतात. संतोष निघून जातो. भावना म्हणते, आता आपण सगळ्यांनी असंच एकत्र राहायचं आणि आपल्यामध्ये अजून एक माणूस असणार. जानू म्हणते, हो विना वहिनी. रात्री लक्ष्मी आणि श्रीनिवास एकमेकाशी बोलत असतात. लक्ष्मी म्हणते, काय झालं होय, आपल्या मुलांना आपण असे संस्कार दिले का? श्रीनिवास उठतो आणि लाईट लावतो आणि म्हणतो, लक्ष्मी लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, हॅप्पी ॲनिव्हर्सरी. आता लक्ष्मी उठून हसायला लागते. त्याला मिठी मारून म्हणते, तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला काय वाटतं, खरंच जयंत मनाने खूप चांगला मुलगा आहे का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.